नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध आजारांची, त्यांवरील अत्याधुनिक अशा उपचारांची अगदी सखोल माहिती मिळवतो, थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून. खरं तर आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव अतिशय महत्त्वाचा असतो, पण सगळ्यात महत्त्वाचा जो अवयव असतो ते म्हणजे आपलं मन, अर्थात आपलं हृदय. कारण जर त्याची धडधड व्यवस्थित सुरू असेल तर आपलं आयुष्य सुरळीत चालतं, आपण मेंटली, फिजिकली अगदी सुदृढ राहतो. आणि म्हणूनच आज आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत हृदयविकारावर अत्याधुनिक उपचार या विषयावर सखोल मार्गदर्शन. आणि ते देण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर केशव दादा काळे. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. खरं तर मला सांगायला फार आनंद होतोय की कार्डिओलॉजी आणि इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी या क्षेत्रातलं एक अनुभवी आणि प्रसिद्ध नाव म्हणजेच डॉक्टर केशव दादा काळे. डॉक्टरांनी DNB, MD, MBBS अशा उच्च पदवी संपादित केलेल्या आहेत वैद्यकीय क्षेत्रातल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी PhD सुद्धा संपादित केलेली आहे कार्डिओलॉजीमध्ये. USA आणि युरोपमधील आंतरराष्ट्रीय फेलोशिप्स त्यांनी मिळवलेल्या आहेत. आणि त्यांना वैद्यकीय क्षेत्रात या क्षेत्रात तब्बल 15 वर्षांहून अधिक समृद्ध असा अनुभव आहे. आणि ते नवी मुंबईमध्ये असलेल्या मेडिकवर हॉस्पिटलच्या इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. आणि आज त्यांच्याचकडून आज आपण हार्ट अटॅकबद्दल शिवाय विविध हृदयविकारांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सर, सुरुवातीला आम्हाला सांगा, खूपच खरं तर आपल्याला हा बेसिक प्रश्न वाटेल, पण आपण जे म्हणतो की याला अमुक व्यक्तीला हार्ट अटॅक आला, मला कधी हार्ट अटॅक नाही येणार, पण हे हार्ट अटॅक येतं म्हणजे नेमकं होतं काय? आता सर्वसामान्य लोकांना हार्ट अटॅक म्हणजे काय हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे. हार्ट एक आपल्या हृदयाच्या रिलेटेड किंवा आपल्या बॉडीच्या रिलेटेड एक अवयव आहे. जसं प्रत्येक अवयवाला ब्लड सप्लायची गरज पडची, ऑक्सिजनची गरज पडची, तसंच जेव्हा हृदयाचा रक्तपुरवठा टोटली बंद होतो, एखाद्या नसेमध्ये किंवा धमनीमध्ये अचानक ब्लॉक होतो आणि सडनली हृदयाचा रक्तपुरवठा बंद पडला की हृदयाचे स्नायू खराब होतात आणि त्या कंडिशनलाच हार्ट अटॅक असे म्हणतात. अच्छा, पण कसं असतं ना डॉक्टर, एखाद्या व्यक्तीला जर हार्ट अटॅक आला आणि तिला ताबडतोब आपण रुग्णालयात नेलं तर तिचा जीव वाचू शकतो. आपण म्हणाला तो रक्तपुरवठा थांबला म्हणजे हार्ट अटॅक आला. मग हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर याच्यात काय फरक आहे नेमका? हार्ट अटॅक अँड हार्ट फेल्युअर ही खरं तर एक गोंधळाची परिस्थिती आहे. दोन्ही कंडिशन एकमेकाच्या रिलेटेड आहेत किंवा एकमेकाच्या संबंधित आहेत, पण दोन्ही सेम नाहीत. जेव्हा हार्ट अटॅक येतो त्यावेळी धमनी किंवा हृदयाचे जे कोरोनरी आर्टरी असतात ते टोटली ब्लॉक होऊन जातात. सडनली रक्तपुरवठा हृदयाचा बंद होतो, त्यामुळे हार्ट अटॅक येतो. परंतु हार्ट फेल्युअर हे हृदयाचा जर आपण हार्ट अटॅक व्यवस्थित मॅनेज केला नाही किंवा योग्य वेळी उपचार घेतले नाहीत किंवा हृदयाचे स्नायू खराब झाले, त्यावेळी हृदयाचं ज्यावेळी पंपिंग कमी होतं त्याला हार्ट फेल्युअर असं म्हणतात. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी जरी संबंधित असल्या तरी वेगवेगळ्या आहेत. आणि हार्ट अटॅक एक घटना आहे आणि हार्ट फेल्युअर ही एक परिस्थिती आहे जी हार्ट अटॅक झाल्यानंतर जर योग्य उपचार घेतले नाहीत तर बऱ्याच वेळा हार्ट फेल्युअर होत असते. अच्छा, म्हणजे जेवढं मला कळलं आपल्या बोलण्यावरून, जेव्हा रक्तपुरवठा थांबतो हृदयाकडचा तेव्हा आलेला असतो आपल्याला हार्ट अटॅक. जेव्हा हृदयाची धडधड थांबते तेव्हा झालेला असतो आपला हार्ट फेल्युअर. बरोबर आहे डॉक्टर? हार्ट फेल्युअर म्हणजे बेसिकली हृदयाची जी आकुंचन प्रक्रिया असते किंवा हार्टचे जे पंपिंग असते ते कमी झालं असते आणि ते कमी व्हायचं कारणच हार्ट अटॅक आल्यानंतर जे हृदयाचे स्नायू खराब होतात ते असते. त्यामुळं हार्ट अटॅक आल्यानंतर काही दिवसानंतर ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली नाही किंवा उपचार योग्य नसतील तर बऱ्याच वेळा हार्ट फेल्युअर होऊ शकतं. अच्छा, आणि हे उपचार तेव्हाच आपण व्यवस्थित आणि योग्य घेऊ शकतो जेव्हा आपल्याला हा हार्ट अटॅक नेमका आलाय का हे कळू शकतं. खरं तर आपल्याला म्हणजे आम्हाला शाळेतही शिकवलं जातं, कॉलेजमध्येही शिकवलं जातं की जर अनुवंशिक असेल, आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल कोणाला हार्ट अटॅकची, तर आपल्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण त्याप्रमाणे काळजी घ्यायला हवी. या व्यतिरिक्त हार्ट अटॅकची नेमकी कोणती कारणं आहेत डॉक्टर? करेक्ट. हार्ट अटॅक येण्यासाठी बरेच कारणं असतात. आमच्या मेडिकल म्हणलं तर आपण रिस्क फॅक्टर म्हणतो. तर सगळ्यात महत्त्वाचा रिस्क फॅक्टर म्हणजे ब्लड प्रेशर, मध्ये अतिउच्च रक्तदाब, देन डायबिटीज मेलाइटस मीन्स मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल असणे, वजन जास्त असणे, लाईफस्टाईल मीन्स एक्झरसाइज न करणे किंवा व्यायाम न करणे किंवा स्मोकिंग, अल्कोहोलिझम, हे सगळे लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस. आणि त्यातले त्यात नंतर शेवटचा महत्त्वाचा रिस्क फॅक्टर म्हणजे जेनेटिक फॅक्टर, म्हणजे फॅमिलीला असतो. त्यामुळे कुणाच्या आई वडिलांना किंवा भाऊ बहिणीला हार्ट अटॅक आलेला असेल अगोदर तर त्या व्यक्तीला हार्ट अटॅक येण्याची शक्यता दाट असते, कारण हे जेनेटिक रिलेटेड डिसीज आहे. त्यामुळे सगळे रिस्क फॅक्टर जेव्हा एकत्र येतात त्यावेळी हार्ट अटॅक येण्याची फार शक्यता असते. आणि ते काही एका दिवसात तयार होत नाही, ही लाँग प्रोसेस आहे. 5 वर्ष 10 वर्ष हे रिस्क फॅक्टर असतात. आपण व्यवस्थित त्याचा उपचार घेत नाही आणि हळूहळू ब्लॉकेज तयार होतात आणि सडनली 100% ब्लॉक झाला की हार्ट अटॅक येतो.
त्यामुळे हे रिस्क फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचे आहेत. हार्ट अटॅक जर समजून घ्यायचं असेल तर हे सगळे रिस्क फॅक्टर समजून घेणं गरजेचं आहे. अगदीच अगदीच. आणि आपण म्हणालात की ही लॉंग प्रोसेस आहे, म्हणजे ऑफकोर्स आपण त्या वर्षांमध्ये आपली काळजी घ्यायला हवी. खरं तर त्यासाठी आपल्याला योग्य लक्षणं माहीत असायला हवी. या लक्षणांकडे आपण पुढे येणारच आहोत. डॉक्टर, कसं आहे ना, पूर्वी हार्ट अटॅक येत नव्हते असं नाही आहे. लोक पूर्वीही हार्ट अटॅक येऊन मृत्यू पावत होते, पण आजकाल जे तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय ना, ते फार चिंताजनक आहे. आज एवढी का ही हार्ट अटॅकची संख्या वाढली आहे तरुणांमध्ये डॉक्टर? करेक्ट, बरोबर आहे प्रश्न तुमचा. पूर्वी ज्यावेळी 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी हार्ट अटॅक हा ओल्ड एज डिसीज होता. म्हणजे ज्यावेळी 60 वर्षानंतर 70 वर्षानंतर हार्ट अटॅक यायचा आणि ते वयानुसार असायचा. पण आता बघितलं तुम्ही तरी 20व्या वर्षी 30व्या वर्षी 40व्या वर्षी हे हार्ट अटॅक येतात. आणि ह्याला आपण मायोकार्डियल इन्फार्क्शन इन यंग डिसीज यंग पीपल असं म्हणतो. आणि त्याचं वैशिष्ट्य एवढं आहे की ज्यावेळी हार्ट अटॅक हा यंग एजमध्ये येतो त्यावेळी त्याची मॉर्टॅलिटी म्हणजे जीवाला धोका असण्याची शक्यता बी दाट असते. पण असं का होतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर असं होण्याचं कारण म्हणजे लाईफस्टाईल. आजच्या या दागदागीच्या जीवनामध्ये युजली खाण्यापिण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. जंक फूड, देन फास्ट फूड, असे बरेच खाण्यामध्ये मीठ एक्स्ट्रा, हाय शुगर डाएट, हे सगळे जे लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम आहेत ते जेव्हा यंग लोकांमध्ये जास्त असतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेनेटिक फॅक्टर. जेनेटिक फॅक्टरसुद्धा हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की लोकांना 30व्या वर्षी 40व्या वर्षी हार्ट अटॅक येतो. देन स्ट्रेस. आता एक दागदागीच्या जीवनामध्ये कामाचा स्ट्रेस किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस असेल आणि त्याची मॅनेजमेंट व्यवस्थित झाली नसेल, झोप येत नाही किंवा व्यवस्थित 8 तास 10 तास झोप होत नाही लोकांची, अशा वेळी स्ट्रेस फार वाढत असतो. आणि सगळी कारणं एकत्र येतात आणि त्यामुळं लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस म्हणजे हायपरटेन्शन वाढतं, डायबिटीस वाढतो, कोलेस्ट्रॉल वाढतं. आणि सगळ्यांचा परिणाम म्हणून यंग लोकांमध्ये किंवा 30-40व्या वर्षी हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण भरपूर आहे. आणि ॲज कम्पेअर्ड वर्ल्डमध्ये तुम्ही बघितलं तर वेस्टर्न कंट्रीपेक्षा म्हणजे अमेरिका, युरोप ह्यापेक्षा एशियन पीपल्स म्हणजे एशियामध्ये हा यंग एजमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण फार जास्त आहे. आणि हे वर्क रिलेटेड स्ट्रेस आणि लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज आहे. या सगळ्या कारणांकडे आपण अजिबात दुर्लक्ष करायलाच नको, त्यांना हलक्यात अजिबात घ्यायलाच नको. डॉक्टर, लक्षणं जाणवत असतील काही, त्यांच्याकडे सुद्धा आपण अजिबात दुर्लक्ष करायला नको. ही लक्षणं कोणती आहेत? अगदी इनिशियल डेजमधली, सुरुवातीच्या काळातली, ज्यामुळे आपण हार्ट अटॅक थांबवू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षणं म्हणजे सगळ्यात अगोदर सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की मला हार्ट अटॅक होऊ शकतो. हे सगळ्यात अगोदर ॲक्सेप्ट केलं तरच पुढची लक्षणं वगैरे समजत असतात. बऱ्याच वेळा काय होतात, लक्षणं असतात पण मला हार्ट अटॅक का येणार, मला डायबिटीज नाही, ब्लड प्रेशर नाही, दुसरं काय नाही, मला येण्याची शक्यता फार कमी आहे असं समजून दुर्लक्ष केलं जातं. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे छातीत दुखणं, चेस्ट पेन. चेस्ट पेन म्हणजे एक टिपिकल जसं आपण पायात दुखतं किंवा मानेत दुखतं अशा पद्धतीचं चेस्ट पेन असते. छातीवर भार येणे म्हणजे काहीतरी छाती जाड झाली असं वाटणे, ती चेस्ट पेन आहे. एका पॉईंटला आपण लोकलाइज करू शकत नाही की बाबा एका पर्टिक्युलर पॉईंटलाच मला छातीत दुखते असं होत नाही. छाती भरून येणे हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. दुसरं म्हणजे घसा भरून येणे, जबड्यामध्ये दुखणे आणि डाव्या हातात दुखणे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या हार्टच्या रिलेटेड असू शकतात. तिसरं म्हणजे अचानक चक्कर येऊन पडणे, एकदम घाम येणे, अस्वस्थ वाटणे, उलटी आल्यासारखे वाटले, हे बी हार्टच्या रिलेटेड संबंधित सिम्पटम्स अँड साईन असू शकतात. त्यावेळी ही सिम्पटम्स किंवा हे जे त्रास तयार होतो त्यावेळी दुर्लक्ष न करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला गॅस होतो किंवा इतर गोष्टी होते अशात महत्त्वाचा टाईम आपण वाया घालवतो आणि त्यामुळं प्रॉपर किंवा योग्य हार्टचे ट्रीटमेंट मिळत नाही. त्यामुळे ही सिम्पटम किंवा ही जे त्रास होण्याचे हृदयाच्या रिलेटेड सायन्स अँड सिम्पटम आहेत ते मला वाटतं योग्यरीतीनं बघणं गरजेचं आहे. अगदी सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम लक्षण आपण काय सांगितलं तर छातीत दुखणं. जसं आपण म्हणालात की प्रत्येकाने ना हे आधी ॲक्सेप्ट करायला पाहिजे की मी माणूस आहे आणि मलाही कधीतरी हार्ट अटॅक येऊ शकतो, त्यामुळे मी माझी काळजी घ्यायलाच हवी. पण डॉक्टर, कसं असतं ना, हार्ट अटॅक तर दूरची गोष्ट, जोपर्यंत आपल्या छातीत दुखत नाही ना, कळ येत नाही ना, तोपर्यंत आपण हेही नाही स्वीकारत की माझ्या हृदयाला काहीतरी धोका झालेला आहे. मग जर छातीत दुखत नसेल पण तरीही आपल्याला भविष्यात हार्ट अटॅकचा धोका असेल तर याविषयी कसं मार्गदर्शन करायला पडेल? तर हे बी समजून घेणं गरजेचं आहे की प्रत्येक वेळी हार्ट अटॅक येतो त्यावेळी छातीत दुखेलच असं नाही. बऱ्याच कंडिशनमध्ये की बऱ्याच वेळा असं असतं की हार्ट अटॅक येतो पण छातीत दुखत नाही, त्यावेळी पेशंटला बी ॲक्सेप्ट करायला जमत नाही की मला न छातीत दुखता हार्ट अटॅक कसा येऊ शकतो. पण तुम्ही बघितलं तर ओल्ड पीपल म्हणजे ज्यांचं वय 70-80 वर्षे आहे किंवा महिला आहेत किंवा ज्या लोकांना मधुमेह आहे, डायबिटीस आहे, अशा लोकांना बऱ्याच वेळा 10 ते 20% लोकांना छातीत अजिबात दुखत नाही पण इतर सिम्पटम असतात, म्हणजे इतर त्रास असतो. म्हणजे छाती जरी नाही दुखलं तर अचानक दम लागणे, मळमळ होणे, उलटी आल्यासारखं वाटणे
किंवा चक्कर येणे किंवा अस्वस्थ वाटणे ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. त्यामुळे मला छातीत दुखलं नाही, मला हार्ट अटॅक असू शकत नाही, हे चुकीचं आहे. बऱ्याच कंडिशनमध्ये न छातीत दुखतं सुद्धा हार्ट अटॅक असू शकतो आणि ते मला वाटतं दुर्लक्ष करणं योग्य नाही. योग्य वेळी उपचार घेणं माझ्या मते गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटते पुढचं जे अडचणी तयार होतात ते आपण बऱ्याच वेळा अवॉइड करू शकतो. अगदी. डॉक्टर, हे जे छातीत न दुखता जो हार्ट अटॅक येतो त्याला माझ्या मते माइल्ड हार्ट अटॅक म्हणतात, बरोबर आहे? माइल्ड अटॅक म्हणण्यापेक्षा बेसिकली सायलेंट हार्ट अटॅक मीन्स सिम्पटम कमी असतात परंतु हार्ट अटॅक असतो. कुठलाही हार्ट अटॅक मोस्ट ऑफ द टाइम माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असू शकतो, पण सगळे हार्ट अटॅक हे सिव्हिअरच आहे असे समजून योग्य वेळी उपचार घेणे माझ्या मते गरजेचं आहे. अगदीच अगदीच. डॉक्टर, आता छातीत दुखण्याबद्दल आपण बोलतोच आहोत, तर आजकाल जी आपली जीवनशैली बदललेली आहे, फास्ट फूडची ही जी जीवनशैली आहे ज्याच्यात आपल्याला ॲसिडिटी प्रचंड होते, गॅसेस प्रचंड होतात, मग ना याच्यातला फरक आपल्याला कळत नाही की हे छातीत दुखणं, छातीत जळजळ करणं ही ॲसिडिटी आहे की ह्या हार्ट अटॅकचं लक्षण आहे, याविषयी काय सांगाल? करेक्ट. बऱ्याच वेळा तुम्ही ऑलरेडी बोलला की छातीत न दुखता सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. तर बऱ्याच वेळा छातीत दुखत नाही. लोकांना कसं वाटतं लेफ्ट साईडला हार्ट आहे, लेफ्ट साईडला दुखलं की हार्ट अटॅक आला, पण तसं नसते. हार्ट हे सेंट्रलच असते. त्यामुळे हार्ट अटॅक आल्यानंतर कधी कधी राईट साईडला दुखतं, कधी लेफ्ट साईडला दुखतं, कधी सेंट्रलला दुखतं. त्यामुळे ते स्पेसिफिक नसतं की लेफ्ट साईडला दुखलं की हार्ट अटॅक आहे. हे सगळ्यात अगोदर मनातनं काढणं गरजेचं आहे. दुसरं आहे की छातीत न दुखता सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. कारण हृदयाच्या ज्यावेळी राईट कोरोनरी आर्टरी असते की हृदयाचा खालचा भाग असतो, त्यावेळी ज्यावेळी हार्ट अटॅक आलेला असेल त्यावेळी छातीत युजली दुखत नाही, पोटात दुखतं किंवा मळमळ होतं किंवा उलटी आल्यासारखं होतं. त्यांना आम्ही इन्फेरियर मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतो. त्यामुळे त्या बऱ्याचशा कंडिशनमध्ये छातीत न दुखता सुद्धा फक्त मळमळ झाली, उलटी आलं तरी हार्ट अटॅक असू शकतो. त्यामुळे जर हे त्रास होत असेल आणि ते जर थांबला नाही तर त्याच्यावर दुर्लक्ष करणं, ॲसिडिटी म्हणून ट्रीटमेंट घेणं योग्य नाही. योग्य वेळी हॉस्पिटलला जाणे आणि जे हार्ट अटॅकची जी तपासणी असतात ते करून घेणे आणि हार्ट अटॅक नाही हे कन्फर्म करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरं, हे हृदय आपलं मध्यभागी असतं छातीच्या, हे तुम्ही सांगितलं, फार बरं केलं डॉक्टर, कारण चित्रपटांनी आम्हाला हेच सांगितलंय की डाव्या बाजूलाच आपलं हृदय असतं आणि त्याच्यामुळे गफलत होऊ शकते लक्षणं ओळखण्यामध्ये. असो डॉक्टर, जेव्हा एखाद्या रुग्णाला हार्ट अटॅक येतो तेव्हा जर त्याला तात्काळ उपचार मिळाले तर त्याचा जीव वाचू शकतो. त्या रुग्णाने नेमकं त्यावेळेला काय करावं? खरं तर त्याला सुचणं आपण अपेक्षितच नाही ठेवू शकत, पण त्याच्या आजूबाजूला जे लोक असतात ते निदान त्याचा जीव वाचवू शकतात. त्यांनी काय करायला हवं डॉक्टर? बऱ्याच वेळा रुग्ण आमच्याकडे येतात त्यावेळी विचारतात, सर आता ट्रीटमेंट तर घेतोय, मला सडनली समजा हार्ट अटॅक आला तर एखादी गोळी द्या की बाबा हार्ट अटॅक बरा होईल. तर माझं सगळं स्पष्ट म्हणणं आहे की हार्ट अटॅक आला तर तुम्ही घरच्या घरी किंवा कुठल्या गोळीने कुठल्या औषधानं तुम्ही ते बरा करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी जवळच्या हॉस्पिटलला जाऊन पोचणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण हार्ट अटॅक आल्यानंतर पहिले जे 1.5 आवर म्हणजे 90 मिनिट्स आम्ही म्हणतो ते गोल्डन आवर असतात ट्रीटमेंटचे. त्या पिरियडमध्ये जर हार्ट अटॅकची ट्रीटमेंट मिळाली, योग्य रीतीनं ट्रीटमेंट मिळाले तर जीव वाचण्याची शक्यता बी दाट असते आणि जे पुढचे जे हृदयाचं पंपिंग कमी होणे किंवा हार्ट फेल्युअर होणे हे जे कॉम्प्लिकेशन होत असतात ते बी होण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे कुठलीही गोळी किंवा कुठलंही औषध घरचे घरी घेऊन ट्राय करणे की बाबा मला हार्ट अटॅक आल्याने मला बरा होऊ शकेल हे चुकीचं आहे. लवकरात लवकर हॉस्पिटलला पोचणे हीच ट्रीटमेंट आहे. अगदीच. आणि डॉक्टर, जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो हार्ट अटॅकचा तेव्हा कोणत्या तपासण्या करता आपण की खरंच त्याला हार्ट अटॅक आलाय का हे चेक करण्यासाठी? तर आधीच मी सांगितल्याप्रमाणे एकदा पेशंट आला समजा की बाबा मला हार्ट अटॅक आला आहे का नाही बघण्यासाठी, तर मेन असतं त्याचे सिम्पटम्स, म्हणजे त्यांना त्रास काय होतोय. मी ऑलरेडी सांगितलं की तुम्हाला की छातीत दुखणे, ते छातीत दुखणे, जबड्याकडे दुखणे किंवा मानेत दुखणे, डाव्या हाताला दुखणे, दम लागणे, हे जर टिपिकल सिम्पटम असले तर आम्हाला शंका असते की बाबा ह्याला हार्ट अटॅक असू शकतो. ते कन्फर्म करण्यासाठी बऱ्याच टेस्ट आहेत. पहिले इनिशियल स्टेपमध्ये आपण ECG करतो. ECG केलं तर 90% आपल्याला समजतं पेशंटला हार्ट अटॅक आला आहे का नाही. बऱ्याच वेळा ECG नॉर्मल असतो तरी पण हार्ट अटॅक असू शकतो. मग त्याच्या पुढची टेस्ट आपण 2D इको म्हणजे सोनोग्राफी करतो हृदयाची, त्यातनं बऱ्याच गोष्टी कळतात. नंतर त्यात बी काही गोष्टी कळाल्या नाहीत तर रक्ताच्या तपासण्या करतात, त्याला आपण कार्डियाक एन्झाईम म्हणतो, ट्रोपोनिन T किंवा आय लेवल. आणि लास्टली सगळ्या गोष्टी केल्यानंतर कोरोनरी अँजिओग्राफी म्हणजे हृदयाची अँजिओग्राफी करणं गरजेचं असतं. त्यामुळे ECG, इको, ट्रोपोनिन लेवल्स अँड अँजिओग्राफी हे 4-5 तपासण्या एकत्रित करून एकत्र रिझल्ट बघून आपण निदान करू शकतो की
पेशंटला हार्ट अटॅक आला आहे का नाही आणि आला असेल तर किती तीव्रतेचा आहे किंवा किती सिरियस प्रॉब्लेम आहे, ह्या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला कळू शकतं. बरं, तपासण्यांची नावं आपण सांगितलेलीच आहेत, तर हाही पुढचा प्रश्न विचारूनच घेते डॉक्टर. याच्यातलं ना ECG आणि एन्जिओग्राफीबद्दल मला माहिती होतं, म्हणजे ऐकून माहिती होतं. लोकांनाही माहीत असेल की जेव्हा आपण हृदयविकारांविषयी बोलतो किंवा हार्ट अटॅकविषयी बोलतो तेव्हा आपल्या लगेच ना डोक्यात येतं एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी आणि बायपास. पण हे नेमकं असतं काय हे सर्वसामान्यांना माहीत नसतं. या तीन मधला जरा फरक सांगा ना डॉक्टर. करेक्ट. आता कसं आहे, पेशंट आला हार्ट अटॅकचा तर महत्त्वाचं असतं की आपल्याला निदान करणं असते. हार्ट अटॅक आला म्हणजे पेशंटला ब्लॉकेजेस आहेत हे आपल्याला वरूनच कळत असते, पेशंटची सिम्पटम्स आणि साईन बघून समज असते. पण आपल्याला जर डिटेल जर माहीत पाहिजे असेल, बाबा किती ब्लॉकेज आहेत, कुठल्या ठिकाणी ब्लॉकेज आहेत, किती तीव्रतेचे ब्लॉकेज आहेत, हे जर आपल्याला माहिती करायचं असेल त्याला अँजिओग्राफी म्हणतात. अँजिओग्राफी म्हणजे काय, एक कॅथॅटर असते, एक छोटीशी नळी असते, ते आपण हार्टच्या धमन्यामध्ये टाकतो आणि त्यात औषध सोडतो. औषध म्हणजे कॉन्ट्रास्ट असते आणि त्या आपण औषध सोडून त्याचे मोठे फोटो काढतो मोठ्या CT स्कॅन मशीनमध्ये आणि त्यातनं आपल्याला 100% कळतं की बाबा ब्लॉकेजेस आहेत किंवा नाही, असतील तर किती मोठे ब्लॉकेज आहेत, किती ठिकाणी ब्लॉकेज आहेत, हे अँजिओग्राफीमध्ये आपल्याला कळून जातं. त्यानंतर एकदा अँजिओग्राफी झाली ही निदानासाठी वापरली जाते. एकदा निदान झालं की बाबा तुम्हाला ब्लॉकेजेस आहेत, नंतर पुढचा प्रश्न येतो आपण आता पुढं करायचं काय, मॅनेज कसं करायचं, त्याचा उपचार काय. तर उपचार करण्यासाठी 3 प्रकार. एक तर त्या छोटे छोटे ब्लॉकेज असतील समजा आणि जास्त सिग्निफिकंट नसतील तर मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे गोळ्या औषधं खाणे किंवा ते कोलेस्ट्रॉलचे मेडिसिन काही, रक्त पातळ व्हायचे, कोलेस्ट्रॉल आणि ही एक ट्रीटमेंट झाली. दुसरं महत्त्वाचं असतं की अँजिओप्लास्टी. अँजिओप्लास्टी म्हणजे जेव्हा ब्लॉकेजेस सिरियस असतात, म्हणजे मोर दॅन 80% 90% ब्लॉकेजेस असतात आणि अँजिओप्लास्टी करण्यासारखी ब्लॉकेज असतील तर आपण तिथं अँजिओप्लास्टी करतो. म्हणजे तिथं ब्लॉकेज असतात, तिथं आपण बलून टाकून जागा बनवतो आणि तिथं स्टेंट टाकतो. स्टेंग म्हणजे स्प्रिंग असते, मेटॅलिक स्प्रिंग असते, ते औषध सोडलेलं असते, ते आपण स्प्रिंग टाकतो आणि तिथला ब्लॉकेज काढू शकतो. बऱ्याच वेळा असं होतं की हृदयाच्या मेन नसेला ब्लॉकेज असतात किंवा मल्टिपल ब्लॉकेज असतात किंवा एकाच नसेमध्ये बरेच ब्लॉकेजेस असतात, कॅल्शियम भरपूर असते, ही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी म्हणजे अँजिओप्लास्टी करणं बऱ्याच वेळा डिफिकल्ट असतं किंवा रिस्की असतं किंवा त्याचा लॉंग टर्म रिझल्ट म्हणजे पुढच्या आयुष्यातला रिझल्ट चांगला येऊ शकणार नाही असं आम्हाला वाटतं. त्यावेळेला आम्ही विचार करतो की या पेशंटला बायपास करणे गरजेचं आहे. बायपास म्हणजे कसं असतं, ओपन सर्जरी आहे किंवा बायपास आता सध्या दुर्बिणीतनं बायपास होत असते. तर बायपासचा अर्थच असा आहे, जिथं ब्लॉकेजेस आहेत तिथं आपण काही करत नाही, त्या ब्लॉकेजेसच्या पुढं दुसरी नस जोडतो. आणि एक तर त्या छातीतल्या नसा जोडतो किंवा कधी पायाची नस काढतो किंवा हाताच्या नसा काढतो आणि आपण ब्लॉकेजच्या पुढं दुसरी नस जोडतो. म्हणजे बायपास केल्यासारखं, ब्लॉकेजला बायपास करणे ही ट्रीटमेंट आहे. त्यावेळी आपण बायपास सर्जरी करतो. अच्छा, आता आपण आपल्या भारतीय संस्कृतीत ही पद्धत आहे की आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला किंवा नातेवाईकांना जर आजारी असतील तर आपण त्यांची भेट घेतो, जाऊन विचारपूस करतो. आपल्या नातेवाईकांमध्ये कोणाला हार्ट अटॅक आलेला असतो पण ती व्यक्ती आता ठणठणीत असते, आपण तिचीही भेट घेतो. त्यामुळे पहिला जेव्हा हार्ट अटॅक येतो त्यानंतर व्यक्ती पूर्वीसारखी होऊ शकते हे बऱ्याच जणांना माहीतच असेल. पण एक असा गैरसमज असतो, मला माहिती आहे, तुम्ही सांगा हा समज आहे की गैरसमज आहे, की तिसरा हार्ट अटॅक आला ना की व्यक्तीचं काही खरं नसतं, मग ती काही जगू शकत नाही. डॉक्टर, तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, जेव्हा पहिला हार्ट अटॅक येतो त्यानंतर खरंच व्यक्ती पूर्णपणे ठणठणीत होते का आणि तिसऱ्या हार्ट अटॅक नंतर आपला जीव गमावते का? आता कसं आहे, हार्ट अटॅक आल्यानंतर पहिला येऊ, दुसरा येऊ, तिसरा येऊ, कधी लोकांचा जीव जाऊ शकतो. असं नाही की बाबा 3 अटॅक आल्यानंतरच लोकांचा जीव शकतो. कधी कधी पहिल्या अटॅकमध्ये बी पेशंटचा जीव जातो, कधी कधी 3 अटॅक आल्यानंतर बी पेशंट जिवंत राहू शकतो. ह्याचं कारणच असं आहे की ते पेशंटला जो अटॅक येतो ते किती तीव्रतेचा आहे, किती सिरियस आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि दुसरा इश्यू असा आहे की अटॅक आल्यानंतर तुम्हाला किती वेळामध्ये ट्रीटमेंट मिळाली ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्या 2 गोष्टी आहेत. जर समजा अटॅक आल्यानंतर तुम्हाला इमर्जन्सी ट्रीटमेंट मिळाली तर तुम्ही त्या पहिला अटॅक असो किंवा दुसरा अटॅक असो किंवा तिसरा अटॅक असो तुम्ही वाचू शकता. जर समजा तुम्हाला ट्रीटमेंट योग्य वेळी योग्य उपचार जर मिळाले नाहीत, पहिल्या अटॅकमध्ये सुद्धा जीव जाऊ शकतो. त्यामुळे अटॅक पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा, ह्याला काही अर्थ नाही. अटॅक आला म्हणजे आला, त्या कुठल्याही अटॅकमध्ये पेशंटच्या जीवाला धोका असू शकतो. अच्छा, पण हार्ट अटॅक आल्यानंतर पूर्णपणे बरा होऊ शकतो का रुग्ण डॉक्टर? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता सामान्य माणसाला कसं वाटतं, हार्ट अटॅक आला, मी ट्रीटमेंट घेतलं की मी पूर्ण बरा झालो, पण हे सगळं चुकीचं आहे. एकदा तुम्हाला हार्टचा आजार सुरू झाला किंवा अटॅक आला किंवा ब्लॉकेजेस झाले, ते तुमच्याबरोबर आयुष्यभर राहतात. हे सगळ्यात अगोदर ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि सेकंड थिंग की जर तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली, रेग्युलर फॉलोअप घेतला, रेग्युलर डॉक्टरांची कन्सल्टेशन ट्रीटमेंट घेतली तर हार्ट अटॅकवर आपण 100% विजय मिळवू शकतो. हार्ट अटॅक आपण योग्य पद्धतीनं कंट्रोल करू शकतो आणि हार्ट अटॅक नंतरचं लाईफ हे नॉर्मल लाईफ असू शकतं.
म्हणजे सगळ्या ॲक्टिव्हिटी सगळं आपण पहिलं हार्ट अटॅक येण्यापूर्वी जे करत होतो ते सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. अगदी अगदी हे तेव्हा शक्य होऊ शकतं जेव्हा आपण आधी केलेल्या चुका पुन्हा नाही Correct. करणार तेव्हाच. त्यामुळे ज्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो तिने तिच्या जीवनशैलीत नंतर काय बदल करायला हवे डॉक्टर? आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की 2 गोष्टी आहेत. हार्ट अटॅक येऊ नये ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे आणि हार्ट अटॅक आल्यानंतर काय करायला पाहिजे. एकदा पेशंटला हार्ट अटॅक आला तर समजा अँजिओग्राफी झाली, अँजिओप्लास्टी झाली, बायपास झालं, म्हणजे सर आपण हार्ट अटॅकची ट्रीटमेंट घेतली. इथून पुढं पहिलं आहे की आपल्याला ॲक्सेप्ट करा की आपल्याला हार्ट अटॅक आलेला आहे, हृदयाचा आजार आहे आणि आपण ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित काटेकोरपणे कंट्रोल करणार आहे. तर मेन ट्रीटमेंट आहे की लाईफस्टाईल चेंज. लाईफस्टाईल चेंज म्हणजे मीठ कमी खाणे, तेल कमी खाणे, गोड कमी, सगळ्यात महत्त्वाचं. किंवा नो टोबॅको, नो स्मोकिंग, नो अल्कोहोल, नो टोबॅको च्युईंग, काही करायचं नाही. टोबॅकोचं अजिबात सेवन न करणे. तिसरं म्हणजे रेग्युलर एक्झरसाईज करणे. ॲटलिस्ट फॉर 5 दिवस आठवड्यातले मिनिमम 30-45 मिनिट रेग्युलर एक्झरसाईज, एरोबिक एक्झरसाईज करणे महत्त्वाचं आहे. वजन कमी करणे, लठ्ठपणा कमी करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट, तुम्ही योगा करा, मेडिटेशन करा, पण स्ट्रेस मॅनेजमेंट, योग्य वेळेसाठी झोप घेणे महत्त्वाचं आहे. आणि जे रिस्क फॅक्टर असतात ऑलरेडी मी तुम्हाला अगोदर सांगितलं, डायबेटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, हे सगळे व्यवस्थित मॅनेज करणे. डॉक्टरांचं रेग्युलर फॉलोअप ठेवणे. रेग्युलर 3 मंथली 6 मंथली जे डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे त्यांची कन्सल्टेशन करणे आणि मेडिसिन घेणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अच्छा, यात अति महत्त्वाचा मुद्दा आपण सांगितला, नो टोबॅको इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी तर म्हणते धूम्रपान, मद्यपान सारं काही टाळावं, तंबाखू सुद्धा. बरं डॉक्टर, अनेक जणांचं असं असतं की आता धूम्रपानामुळे, मद्यपानामुळे हृदयाचं झालेलं असतं ते नुकसान झालेलंच असतं, पण मग त्यांना काही वेळानंतर असं वाटतं की आता आपली पोरं बाळ आहेत, आता आपल्याला जरा काळजी घ्यायला हवी, आणि मग ते या सगळ्या व्यसनांपासून दूर जातात. पण मग या दूर जाण्यामुळे त्यांच्या हृदयाचं जे झालेलं नुकसान आहे ते भरून निघू शकतं का? करेक्ट. आता कसं आहे, स्मोकिंग आणि अल्कोहोल याच्यामध्ये जे झालेलं नुकसान आहे ते परमनंट डॅमेज असते. हृदयाला जे डॅमेज झाले ते डॅमेज झाले, पण इथून पुढं जे काय रिस्क असते नंतर डॅमेज होण्याची किंवा दुसरा अटॅक येण्याची किंवा तिसरा अटॅक येण्याची जी रिस्क असते ते आपण हे स्मोकिंग किंवा अल्कोहोल बंद केल्यानंतर नेक्स्ट 5 इयर, म्हणजे समजा आपण एखादा टोबॅको कन्झम्पशन असेल, स्मोकिंग असेल, 5 वर्ष तुम्ही जर स्मोकिंग आणि अल्कोहोल थांबवलं तर जे रिस्क असते ते जवळपास नील लेवल आहे. म्हणजे जे स्मोकिंग करत नाहीत त्या लेवलला येऊ शकते. त्यामुळं झालेलं नुकसान तर पूर्णपणे भरून काढता येणार नाही, पण जे पुढे नुकसान होणार असतं ते आपण 100% प्रिव्हेंट करू शकतो. अगदीच अगदीच. डॉक्टर, आता आलेलो आहोत आपण या चर्चेच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना काय मोलाचा संदेश द्याल अगदी थोडक्यात? मला तर जाता जाता संबंध म्हणजे लाईफ इज प्रेशियस, हार्ट इज प्रेशियस. हार्टची काळजी घेणे म्हणजे जीवनाची काळजी घेण्यासारखं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हार्ट अटॅक आल्यानंतर कसं मी ट्रीटमेंट घेणार किंवा माझं लाईफ कसं असणार ह्यापेक्षा हार्ट अटॅक मला येणारच नाही ह्यासाठी काय काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अतिशय महत्त्वाचे, तुमच्याच भाषेत सांगायचं झाल्यास प्रिशियस असा संदेश आपण आपल्या प्रेक्षकांना दिलेला आहे. डॉक्टर, खूप खूप आभार या सगळ्या मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.